नमस्कार मंडळी, आज मी जात आहे श्री क्षेत्र चिंतामणी कळंब येथील चिंतामणी बाप्पाचे दर्शन करायला। पश्चिम विदर्भातील कळंब तहसील हे सुरुवातीला कदमपूर या नावाने ओळखले जायचे। आता मी पोहोचले आहे चिंतामणी देवस्थानच्या परिसरामध्ये। देवस्थानामध्ये जाताना मुख्यतः 2 प्रवेशद्वार आहेत। मी या गेटमधून जाते। तर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला चौकशी कक्ष, देणगी विभाग, त्याचप्रमाणे प्रसाद भोजनालयाची व्यवस्था सुद्धा आहे आणि तुम्ही तिथे जेवण करू शकता। मंदिरात प्रवेशासाठी 3 मार्ग आहेत। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच चतुर्मुखी गणेश मूर्ती दिसते। सुरुवातीलाच भाविक याच गणेश मूर्तीचे दर्शन करतात। मंदिर हे 35 फूट खाली आहे। 29 पायऱ्या उतरल्या की एक चौकोनी कुंड दिसते। हेच ते श्री गणेश कुंड आहे। तर याची सुद्धा एक पौराणिक कथा आहे। गौतम ऋषींनी इंद्रदेवांना श्राप दिला होता, म्हणून तो श्राप नाहीसा करण्यासाठी इंद्रदेवाने 12 वर्ष कदम या वृक्षाखाली बसून घोर तपश्चर्या केली। भगवान श्री गणेश प्रसन्न झाले आणि त्याने अंकुशाने एक कुंड निर्माण केला व स्वर्गीची गंगा त्या कुंडामध्ये प्रवाहित केली। त्या गंगा जलाने स्नान केल्यावर इंद्राची त्वचा पूर्ववत झाली। या तीर्थामध्ये कुष्ठरोग, चर्मरोग नष्ट होण्याचे सामर्थ्य आहे। इथे विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे, त्याचप्रमाणे संतांची सुद्धा मूर्ती आहे। तसेच गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूला बालगणेशाच्या मूर्त्या आहेत। हे विदर्भातील अष्टविनायकापैकी एक आहे, ज्यामध्ये गणेश मूर्ती दक्षिण दिशेला आहे। दरवर्षी माघ शुद्ध प्रतिपदापासून एक मोठा उत्सवही आयोजित होतो, ज्यामध्ये चतुर्थी ते सप्तमी पर्यंत विशेष कार्यक्रम होतात आणि या काळामध्ये मोठ्या संख्येने भक्त सहभागी होतात। मोठ्या मेळ्यामध्ये पालख्या, वस्तुदान आणि मुक्त भोजन यांचा समावेश होतो। मंदिरातून बाहेर पडण्यासाठी दोन्ही बाजूला एक्झिट मार्ग आहेत।
या मंदिराची प्रतिकृती महादेवाच्या पिंडीसारखी आहे. देवळाचा परिसर मोकळा आणि हवेशीर आहे, स्वच्छ आहे आणि भोवतालचे बांधकाम हे अतिशय मजबूत आहे. भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. आता आपण जाऊया अनुसया माता मंदिराकडे. अनुसया माता हे संत दत्तात्रेयांच्या पत्नीचे नाव आहे आणि अनुसया ही एक स्त्री संत मानली जाते. अनुसया मातेचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात, खास करून यवतमाळ जिल्ह्यात चिंतामणी देवस्थानाच्या परिसरात आहे. हे मंदिर लोकांची श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे. तिथे विशेष पूजा आणि उत्सवही साजरे केले जातात आणि अनुसया मातेची आराधना खूप भाविकतेने केली जाते. धोरे तपेश्वरी वाचन कामगार म्हणून नाही, माझ्या शरीरासाठी यावं फिरून नाही, फिरून काम नाही आहे. शरीर खतम झाले, आता खायचं राहायचं पाहतं मायनं बोलावं. या निमित्ताने मी तिथं दर्शन करतो, मायपाशी बसतो. आणि अजून सचिव एक दिवस विचारलं तुम्ही काय काम करता. मी म्हटलं काही हातून देतो राहतो. तर म्हणजे इथं येता का पावती फाडासाठी. आम्हाला काही राहत नाही, येत माणूस पाहिजे नाही. ठीक आहे म्हटलं मी या म्हणजे उद्यापासून. मग ठीक आहे मी विचार करतो मी येत होता. मी त्याचा विचार केला. मी मंदिरात येऊन बसतो, अनुसया मातेच्या मंदिरात येऊन बसतो. आता मला 3 महिने झाले सेवाचं बसतो, पावत्या पाडतो. तिथं माझ्या शरीरासाठी या दरवाजाचं झाड मारतो, चांगलं स्वच्छ ठेवतो जागा. आणि जे काय येतात ते संत सगळे लोक दर्शन मारतो. आणि इथं आहोत त्यापासून मला चांगलं समाधान वाटतं. म्हणून या ठिकाणी पूर्वीची मूर्ती इथं होती ती निघून गेली. म्हणजे इथं प्रोग्राम होता त्यांनी ते चोरीला चालली गेली आणि ही मूर्ती दुसरी या ठिकाणी स्थापना केली. या ठिकाणी त्यापासून हे जो अधीक्षकसाठी जे लोक आहेत त्याला भाग घेऊन हे असं स्वच्छता मंडप हे सांगतो, स्वच्छता ठेवते, सेवा करते ती लोक. त्यामुळे तिथे प्रगती वाढत चालली. दर्शनाला येऊन लोक बसतात, स्वच्छता चांगली साफसफाई दिसते. चांगला मातीच्या कृतीनुसार हे चांगली. चला तर आज आपण जाऊया आता वार्षिक महोत्सवाकडे. देवस्थानामध्ये होणाऱ्या या जत्रेला खूप धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तर या लाईनमध्ये कच्च्या चिवड्याची दुकाने लागलेली आहेत. दिवसभर विविध स्टॉल्स आणि दुकाने, खाद्यपदार्थाची रेलचेल असते. दिवसा लोक मंदिराच्या आवारात येतात, प्रार्थना करतात आणि विविध कार्यक्रम बघतात आणि त्याच्यानंतर खरेदी करतात.
रात्रीच्या वेळेला जत्रा अजूनच रंगात येते. रंगीबेरंगी रोशनी, आवाज, गाणी आणि लोकांची हुजूम यामुळे संपूर्ण वातावरण खूप उत्साही होतं. अशा प्रकारे दिवसाची शांतता आणि रात्रीचा उत्साह याचं एक सुंदर संतुलन असतं. At the beginning of the fair, the food stalls and swings are some of the main highlight. The swings are colorful and exciting, perfect for our age. The food stalls offer a wide variety from sweet treats like cotton candy. These attractions create a lively and interesting atmosphere right from the start. You can find stalls serving hot pav bhaji, which is rich and flavorful, along with crispy sweet jalebi and laddus, sweetness and spice to the festive atmosphere.